जय श्री शंभो. भरपूर दिवस झाले व्हिडिओ करायला भेटला नाही, कारण जरा घरचे प्रॉब्लेम चालू आहेत आणि जिथे माझा व्यवसाय करतो तिथे पण जरा जागेचे प्रॉब्लेम चालू आहेत. त्या टेन्शनमध्ये व्हिडिओ करायला भेटले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धावपळ एवढी चालू आहे की मित्राचं लग्न आहे 15 तारखेला मिरजला, आणि त्याच्यासाठी जायचं शनिवारी रात्री निघणार मी. मग बाईक घेऊन निघायचं आहे. रायडिंग गेअर्स तर घेतलेले आहेत ऑलरेडी, पण इनर लेअर घ्यायचे होते, त्यासाठी वेळ भेटत नव्हता. मग आज विचार करतो आहे थोडा वेळ काढून, कारण जायचं आहे. अंधेरी वेस्टला शॉप आहे राईज मोटरचे. चौकशी केले फोन करून की आहे तिथे अवेलेबल. मग आता तिकडे चाललो आहे. आता बघूया तिथे भेटतात का. बाकी आता आहेत तरी म्हणून सांगितलेत. लोकेशन पाठवलं, लोकेशनवरती चालू आहे आता. बाकी तयारी करायची आहे जायची वगैरे, कारण समजत नाही काय करायचं काय नाही, कारण वेळच नाही आणि धावपळ भरपूर चाललेली आहे. अजून खरेदी कायच नाही झाले. थंडी पण आहे थोडीफार गावी बोलतात, त्याच्यामुळं पूर्ण अपर लेअर वगैरे घ्यावे लागतील. आता बघूया कसं मॅनेज करायचं. मॅनेज तर काहीच होत नाही, तरी पण ठीक आहे, करावं लागेल थोडंफार मॅनेज. जिथे दुकान लावतो मी, खरं तर जागेचा इश्यू चालू आहे खूप, त्याच्यामुळे आता बघूया काय करायचं काय नाही, काय समजत नाही. इकडे आता आलो आहे अंधेरी स्टेशन. इकडे फर्स्ट टाईम बाईक घेऊन आलो आहे. मध्ये आलो होतो त्यावेळी तिकडे गणपती मंदिरकडे लावली होती बाईक, पण आता आलो इकडे. इकडून वेस्टला जायला अंडरपास आहे, तिथूनच जायचं वेस्टला आहे दुकान अंधेरीचे. कारण इथून जाऊन मला दुकान पण लावायचं आहे, त्याच्यामुळे वेळ माझ्याकडं भरपूर कमी आहे आणि तेवढ्या वेळेत मला सर्व काय ॲडजस्टमेंट करायचं आहे. जर फटाफट कामं झाली तर खूप बरं होईल वाटतं आहे, पण टेन्शनच एवढे आहेत की काय डोकं चालणं झालं आहे. मग त्याच्यामुळे मध्ये मी व्हिडिओ बनवले पण नाहीत. 2-3 व्हिडिओ बनवून ठेवले होते, तेच अपलोड केले, पण आता ते पण संपलेले आहेत. त्या टेन्शनमध्ये आता काय व्हिडिओ बनवायचं मूडच होत नव्हता, म्हणून बनवले. मग आज म्हटलं चला बनवूया आपण एखादा व्हिडिओ. इनर लेअर्स वगैरे आणायला जायचे, तसाच एक व्हिडिओ बनवूया आपला. जेवढा बनेल तेवढा बनवेल, छोटा मोठा काय असेल तो. इथून लोकेशन तरी दाखवते जवळ, किती मिनटं, 8 मिनटं दाखवते. ही अंडरपास इथे मी मागं हिरो एक्सपल्सची बाईक बघण्यासाठी आलो होतो, जे 210 नवीन लॉन्च झाले. त्याच्यानंतर मी TVS अपाचे RTX पण बघायचे, पण ते काय समजत नाही कंपनीचं. एक पण बाईक शोरूमवर अवेलेबल नाही. आता बघेन मी, आता जर असली तर. नेमकं काय बाईक लॉन्च करणार आहेत का नाही समजत नाही. लॉन्च तरी केले बोलतात, पण अवेलेबलच नाही. प्री बुकिंग चालू आहे. आता अवेलेबल नाही तर बाईक बघायची कुठे. टेस्ट राईड तर घ्यावी लागेल, कारण नवीन इंजिन आहे, नवीन मॉडेल आहे. बाईक घेतली आणि नंतर इश्यू झाले तर प्रॉब्लेम होणार, कारण हिरो एक्सपल्सचे पण तसेच झालेले. हे ते TVSचं शोरूम आहे. इथं अवेलेबल आहे का, येताना बघेन, असेल तर ठीक आहे. थोड्याच अंतरावर दाखवत आहे, पण नेमकं कुठे आहे. ह्याच्यात आहे का, हे डिकॅथलॉन आहे. अरे इथे काम झालं आपलं, दोन्ही पण. डिकॅथलॉनमध्ये पण आहे काम आपलं. होऊन जाईल काम, फक्त पार्किंग भेटलं पाहिजेत. आता इथे कुठे आहे राईज मोठो. लोकेशन तर इथं संपलं आहे. राईज मोठो इथे आहे. अरे भाई, आपण इथे आहे राईज मोठो आलेला आहोत. हे बघा राईज मोठो, आपण बघूया इथे. बघू शकतो
खरेदी करून झाली आहे. रेज मोटोमध्ये इनर लेअर्स घेतले आणि त्याच्यानंतर डिकॅथलॉन बाजूलाच होतं इथे. हे पहा, इथे पण मला ते थंडीसाठी वॉर्मर घ्यायचे होते, ते पण डिकॅथलॉनमध्ये घेतलेत. 3-4 व्हरायटी झालेल्या आहेत. आता मिसेससाठी आणि मुलीसाठी थोडी शॉपिंग करायची आहे, त्यासाठी डिकॅथलॉनमध्ये जावं लागणार आहे. कारण आहे तिथे मला ज्या वस्तू पाहिजे त्या अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. असे पण हे नाही, जे रेज मोटोमध्ये मी आधी गेलो तिथे थोडे महाग पडले, मी घेतले. मला माहीत नव्हतं की डिकॅथलॉनमध्ये पण भेटेल ते, पण ठीक आहे, आता भेटलेले आहेत आपल्याला. ॲक्च्युली मला तिथे शॉपिंग करताना दाखवायचं होतं की मटेरियल वगैरे कसं काय आहे आणि प्राईज वगैरे काय आहे, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि कॅमेरा पकडण्यासाठी दुसरं कोण नव्हतं. मी एकटाच असल्यामुळे मला ते शूट करता येणार नव्हतं, त्याच्यामुळे मी त्या भानगडीत काय पडलो नाही. पण नंतर काहीतरी मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन की कोणते इनर लेअर्स आणि अप्पर लेअर्स वगैरे घेतले मी आणि काय रेंजमध्ये आहेत. एकदम सुरुवातीला हेवी घ्यायची पण काय गरज नाही महागाचे. सुरुवातीला आपण शोधल्यानंतर भेटतं थोडं. आणि मला वाटतं की आपल्या रेज मोटोमध्ये जे घेतले मी त्याच्यापेक्षा जरा क्वालिटी चांगली होती ह्याच्यामध्ये डिकॅथलॉनमध्ये, आणि प्राईस पण ठीकठाक होती. मी आधी डिकॅथलॉनमध्ये गेलो पाहिजे होतो, पण कसं वेळ नव्हता तेवढा माझ्याकडे, त्याच्यामुळे मला डायरेक्ट जाऊन तिथे खरेदी. ठीक आहे, पण बघूया, चालेल. एक 500-600चा फरक पडला असता, पण आता तेवढा वेळ. मुलीसाठी पण मला जे सेफ्टी गार्ड पाहिजे होते तिथे होते अवेलेबल, पण आता माझ्याकडे वेळ नाही, कारण तिची साईज पण तेवढी प्रॉपर कळणार नाही, तिला घेऊन यावं लागेल. आता आमच्या तिथे जवळपास कुठे डिकॅथलॉन आहे बघून तिथे घेऊन जावं लागेल तिला, आणि तिथे ते घेता येईल, काय अडचण नाही. आता आजच गडबड करून घ्यायचं, कारण म्हणजे शनिवारी मला रात्री निघायचं आहे आणि शनिवारी मी कामावरती येऊन मग रात्री निघणार आहे, कारण दिवसभर मला कामं भरपूर आहेत. कामावरून आल्यानंतर पण ते सगळी कामं आवरून मला रात्री निघायचं आहे. हे सगळी जोडणा करून पुढचा प्रवास घ्यायचा आणि माझी टोटल मग 2-3 दिवस जागरणच होणार आहे, कारण नाईट प्रवास असणार आहे माझा. त्याच्यामुळं रात्रीच्या 10 वाजेपर्यंत निघेन मी रात्री, आणि सकाळी एक माझ्या मते मिरजला मी 4-5च्या दरम्यान पोहोचेन. रस्ता व्यवस्थित असं, रस्त्याचे कामं चालू आहेत, असं काय एवढा प्रॉब्लेम नाही, पण तरी पण काय रस्त्याचं सांगता येत नाही. त्याच्यामुळे इकडं आपण तेवढं कधी आलेलो नाही, त्यामुळे फर्स्ट टाईम असल्यामुळे मॅप लावून जावं लागतं आहे. आता मॅप कुठून नेलं नाही माहिती. माझ्याकडे वेळ भरपूर कमी आहे, अर्धा-पाऊण तासामध्ये मला घरी पोचायला पाहिजेत, पण मला वाटत नाही पोचेन मी, कारण गाडीचे पण नखरे चालू आहेत. राईज मोटोमध्ये गेलो होतो, तिथे सर्व्हिस त्यांची 1 नंबर आहे. प्रॉपर सगळे समजावून सांगतात, आपल्याला काय डाऊट असेल तर तो क्लिअर करतात. पण डिकॅथलॉनमध्ये असं काय माहीत नाही, कारण तिथे डायरेक्ट बिलिंग काउंटरलाच तुम्हाला त्यांची माणसं भेटतील. बाकी तुम्हाला माहिती काय हवी असेल तर तिथे कोण नाही आहे की प्रॉपर ते आपल्यालाच तिथून घ्यावं लागेल, ट्रायल करून बघायला लागेल, त्याच्यामध्ये वेळ खूप जातो आहे. तर प्रॉपर तिथे कोणतरी असतं की बाबा मला ही वस्तू पाहिजेत आणि कुठे आहेत, तर ते फटाफट दाखवू शकतात, कारण मोठा आहे खूप, डिपार्टमेंट त्याचे वेगवेगळे आहेत. जर तिथे कोणतरी डिकॅथलॉनमध्ये माहिती देणारं असतं तर जरा बरं झालं असतं, कारण प्रॉपर माहिती आपल्याला तरी कसं, पहिल्यांदा आपण जर गेलो तर आपल्याला काय समजणार नाही तिथे, मग आपल्याला जरा वाचकल्यासारखं होतं. आता मी जस्ट खरेदी करून येत असता TVSचं शोरूम भेटलं मला वाटेमध्ये. म्हटलं चला, ते TVSची आपली नवीन बाईक आहे, TVS RTX अपाची, म्हटलं ती आहे का शोरूममध्ये अवेलेबल, कारण ऑनलाईन चेक करतो आहे मी, यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे सर्च करतो आहे, अजून डिलिव्हरी कुठे दिलेली नाही आणि गाडी बघायला पण नाही भेटत आहे. म्हटलं आहे का बघूया, कारण ह्याच्या आधी मी एकदा एक्सपर्ट 210 बघायला आलो होतो तिथे, त्याच्या बाजूलाच हिरोचं शोरूम आहे, त्यावेळी नव्हती अवेलेबल ती. मग आज म्हटलं बघूया, मग सहजच आतमध्ये गेलो आहे का बघण्यासाठी, तर गाडी अवेलेबल होती व्हाईट कलरमध्ये. गाडी बघितल्या भाई फायनल झालं की गाडी आपल्याला आता तीच घ्यायची आहे. ह्याच्या आधी एक्सप्रेसमध्ये होतो, पण नाही, आता आपल्याला RTX घ्यायचीच आहे. त्याची डिटेल विचारली की डिलिव्हरी किती दिवसामध्ये देणार काय वगैरे, अजून कोणाला डिलिव्हरी दिली का, ते बोलले नाहीत,
ऑलरेडी बुकिंगच्या आहेत गाड्या आणि एका दिवसामध्ये जानेवारीच्या एंडिंगमध्ये काहीतरी डिलिव्हरी ती लोक देणार आहेत आणि एका दिवसामध्ये सगळ्या डिलिव्हरी एकदम देणार आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या, म्हणजे काहीतरी असं फंक्शन ठेवून ते देणार आहेत. पण ते बेस मॉडेल होतं तिथं उभं केलं ते, पण गाडी एक नंबर, म्हणजे प्राईसच्या मानाने जर विचार केला तर गाडी एक नंबर आहे. आता बाकी ती गाडी नवीन इंजन नवीन मॉडेल असल्यामुळे टी व्ही एसचं बाकी पुढे काय इश्यू येतात काय नाही ते माहीत नाही, पण गाडी कुणी जरी बघितलं गाडी ती बुक करणार एवढं 100%. कारण भरपूर जणांना अजून माहीत नाही की शोरूममध्ये आलेली आहे ती गाडी, कारण भरपूर शोरूममध्ये गाडी अवेलेबल नाही. मी त्यांच्याकडून डिस्प्लेसाठी म्हटलं टॉप मॉडेल वगैरे अवेलेबल होणार आहे का, तर ते बोलले नाही आता सध्या हेच दाखवायचं चालू आहे, गाडी अवेलेबल नाही आहेत. आता सध्या बेस मॉडेल आहे, ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस येतील टॉप मॉडेलमध्ये. म्हटलं ठीक आहे. आणि ॲक्च्युली काय मला पूर्ण डिटेल माहिती आहे टॉप मॉडेलची, त्याच्यामुळे काय एवढी अडचण नाही. पण गाडी समोर बघितली नव्हती मी, कारण व्हिडिओमध्ये बघितले होते भरपूर, पण समोरासमोर जोपर्यंत गाडी बघितली नाही तोपर्यंत डिसिजन घेणार कसं बुकिंग करायला. तर बुकिंगचे मी त्यांना विचारलं ऑनलाईन बुकिंग करा आणि शोरूम सिलेक्ट करा म्हणून सांगितलं त्याने. मग 45 दिवसामध्ये त्यांनी गाडी देतो म्हटले मला, म्हणजे ॲक्च्युली 1.5 महिन्यामध्ये गाडी त्यांनी मला देतो बोलले. मग आता बघूया, जरा घरी जाऊन डिस्कस करतो आणि बुकिंग करतो ऑनलाईन. मी ते बोलले 2 दिवसामध्ये बुकिंग करा, तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतो 45 दिवसामध्ये. काहीतरी मेल येतो कंपनीकडून गाडी रेडी झाली आहे का वगैरे असं, पण काय समजलं नाही. एवढी गाडी म्हणजे बनवल्या का नाहीत अजून कंपनीने, अजून डिलिव्हरीच दिली नाही. कुठल्या स्टेटमध्ये नाही दिले. मी यूट्यूबला सतत सर्च करतो, ऑनलाईन चेक करतो, पण कुठेच नाही. बुकिंग तरी करणार मी आता कॅश घ्यायची का लोनवर घ्यायचं हा विचार करावा लागणार, कारण कॅश घेतलेलीच बरं असतं, कारण व्याज आपल्या वायफळ जाणार नाहीत. आणि जर ती कॅश मी दुसरा विचार असा बी करू शकतो, ती कॅश मी व्यवसायामध्ये वापरून त्याच पैशाने मी एक्स्ट्रा इन्कम करून त्या गाडीचे पैसे भेटू शकतो. आता त्याच्यावर मला पूर्ण प्लॅनिंग करावं लागेल, मग मी गाडी ती बुक करेन 2 दिवसामध्ये. गाडी आवडलेली आपल्याला खूप, आणि त्यात रेड ब्लॅक कॉम्बिनेशन कलर एक मी आता सध्या बघतो आहे नेटवरती, त्याचा नवीन येतो आहे. तो कलर भेटला तर भारीच आहे. मी जास्त करून ट्राय करेन की तोच कलर भेटावा. सस्पेन्शन वगैरे मी बसून बघितले, एक नंबर आहे गाडी, आणि मोठी वाटते एकदम गाडी. टायर वगैरे प्रॉपर मोठे आहेत, आणि गाडीबद्दल आता काय बोलणार, खतरनाक आहे. बघूया आता काय होतं आहे. गाडी तर आपल्याला घ्यायचीच आहे, फक्त जरा थांबलो होतो की बाकीचे पण जरा असं अडचणी चालू आहेत त्या सगळ्या क्लिअर करून मग घ्यायची गाडी. नाही तर घेतली असती कधीच. सध्या आहे माझ्याकडे असं गाडी नाही असं नाही, पण नवीन गाडी घेऊया म्हटलं, कारण आपलं आता सध्या तरी कसं आहे लाँग रूटचं ड्रायव्हिंग खूप होतं, ट्रॅव्हलिंग. त्याच्यामुळे गाडी आपल्याला, आता ती पहिली गाडी आहे ती 15 वर्ष जुनी झाली, तिला रिपासिंग केलेलं आहे मी. गाडी कंडिशन आहे. मी आता परवा पण काम करून घेतलेलं आहे. आता आणि मिरजला जायचं आहे, त्यावेळी बघेन आता काय, कारण भरपूर दिवस चालवली नाही मी. भाऊ वापरतो आहे, मला माहीत नाही आता काय काय त्याचं. मी रात्री विचारलं त्याला की काय मेंटेनन्स आहे का त्याचा, तर त्याने थोडंफार काहीतरी काम करून घेतलेलं आहे. बाकी एक त्याचा राईट साईडचा इंडिकेटर चालत नाही, तो चालू करून घ्यायचा आहे पहिला. काय शॉर्ट झाला आहे मला माहीत नाही. चालू होता तो, पण आता चालू होत नाही. पण नक्कीच गाडी आपल्याला आवडलेली आहे. बुकिंग करायचा विचार फुल आहे. घेणार मी, तीच गाडी घेणार. बघूया, आपल्याला तयारी भरपूर करायची आहे. आज संध्याकाळी कपडे खरेदी करायचं म्हणतो आहे, पण मॅडम बोलतात आधीच घेऊन ठेवलेली आहेत ती का अजून वापरलेली नाहीत. पहिला ती चेक करा कपाटमधून काढून, ती चालत असतील तर बघा, कारण एकदाही वापरलेली नाहीत. भरपूर कपडे आहेत तुमची त्याच्यामध्ये कपाटामध्ये. जर ती नसेल तर मग खरेदीचा विचार करा. नंतर आणि घेऊन ठेवू नका एक्स्ट्रा कपडे. ॲक्च्युली कामावर येताना मी कपडे सुद्धा वापरत नाही. जी पसंत पडेल ती घेऊन ठेवतो. कुठे दुकानात वगैरे पसंत पडली वाटत येता जाता ते लगेच घेऊन ठेवतो. कपडे वापरत नाही. गावी वगैरे जायचं असेल तरच. कामावरती काय आपलं नॉर्मल रेग्युलर कपडे वापरतो. आता बघूया तयारी काय काय करायची. आता लेट झाला आहे भरपूर. मला माहीत नाही आता अजून किती लेट होणार. ट्रॉफिक पूर्ण जाम आहे. कमीत कमी मागे आता 20 मिनटं तरी मी ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो.
थारवाला भाई जरा बाजूला घे. अरे पूर्ण रोडच जाम दिसतो यार, ट्रॉफिक फुल आहे. कसं पोहोचेन मी टायमिंगमध्ये मला नाही माहीत. दुकान लावायचं आहे जाऊन. रोड खाली भेटला असता तर लई बरं झालं असतं, पण ते काही शक्य दिसत नाही. पण आपण वाटाकाडं जाऊया, काय अडचण नाही. रोजच्या रुटीनमध्ये सांगायचं म्हटलं, सकाळी लवकर उठून कामाला लागतं, झोप पूर्ण होत नाही आहे. आणि 2-3 दिवस झालं जिथे दुकान लावतो तिथे तर असं भांडण चालू आहे जागेसाठी. आणि मुंबईमध्ये जर व्यवसाय करायचा तर हे तुम्हाला सहन करावं लागणार. हे आताच नाही, मी 5-6 वर्षापासून हे असं नडत आलेलं आहे. त्यावेळी ती जागा पकडून बसलेली आहे. नाहीतर एवढं सोपी नाही आहे गोष्ट कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर. आपल्याकडे तेवढा इश्यू नाही, पण काय सांगता येत नाही. आता गेल्यानंतरच कळेल की आज काय झालं. कारण लेट दुकान मी संध्याकाळी लेट लावतो, त्याच्यामुळे दिवसभर काय झालं आहे मला माहीत नसतं तिथे. दुसऱ्यांची दुकानं लवकर लागलेली असतात. मी कामावरून जाऊन मग दुकान लावतो. गेल्यानंतरच कळेल काय झालं आहे काय नाही. का अजून किती दिवस चालणार आहे ते मॅटर ते आपल्याला माहीत नाही. आता मेन जरा खरेदी होती ती मेन झालेली आहे. कारण रायडिंग गेअर्सवरती मला थर्मल लायनर इनर लायनर नव्हते माझ्याकडे. कारण जाताना थंडी असणार आहे, त्याच्यामुळे घ्यायचे होते पण वेळ नव्हता आणि रेट पण खूप होते. तेवढ्या महागाचं मला घ्यायचं नव्हतं. पण ठीक आहे, हे बजेटमध्ये बसले. बजेट पण नाही, कपडा बघितला मी, ठीक आहे. आता वापरल्यावर समजेल नेमकं त्याचं रिझन काय की एवढी प्राईस काय आहे त्याची. आधी सुरुवात हे वापरून बघूया, नंतर त्याच्यानंतर आपण थोडं करून अपडेट करायचं. एकदम काय अपडेट करायचं नाही, कारण पैसे पण पाहिजेत. पैसे जमा करायचे आणि त्याच्यानंतर अपडेट करत जायचं. आता मी रायडिंग शूज, हेल्मेट, रायडिंग गिअर्स, पॅन्ट प्रॉपर सगळं झालेलं आहे माझं. आता आणखी काय राहिलेलं आहे, काय राहिलेलं तर नाही आहे. आता फक्त एक इंटरकॉम लावायचं आहे हेल्मेटला, पण आता काय सध्या गरज नाही त्याची. कारण घेतले तर मला 3 घ्यायचे आहेत आणि ते पण बजेटमध्ये. तिन्ही इंटरकॉम एकमेकाला कनेक्ट झाले पाहिजेत. कारण जे 2पेक्षा अनेक कनेक्ट होतात एकमेकाला ते महाग आहेत खूप. कमीत कमी 8,000पासून स्टार्टिंग आहे. जे एका मेन डिवाईसबरोबर 3-4 डिवाईस एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात अशी डिवाईस. मग मी एका ठिकाणी विचारलं होतं, ते बोलले की 2च कनेक्ट होणार आणि तिसऱ्याला कनेक्ट करायचं. एकाला डिस्कंटिन्यू करून दुसऱ्याला तिकडं ते नंबर असतात ते बटन दाबून आपल्याला कनेक्ट करावं लागतं. मला ती झंझटमध्ये नको आहे. आता मी, माझी मुलगी असते पुढे, मागे मिसेस बसली असते, तिघांच्या हेल्मेटला मी ते इंटरकॉम लावणार आणि आम्ही तिघे जे बोलतो ते तिघांना पण ऐकू गेलं पाहिजे, असं पाहिजे मला. मग एका ठिकाणी विचारलं, त्याच्याकडे आहेत, बजेटमध्ये आहेत आणि तो बोलला की या तुम्ही कनेक्ट करून दाखवतो. आता वेळ बघतो, तेवढे पैसे जोडणं करतो आणि मग जातो त्याच्यानंतर. कारण पुढच्या ट्रिपला मी जर कुठे जायचं असेल त्याच्या आधी मी ते इंटरकॉम घेईन आणि मग ते कनेक्ट करून चेक करेन. जर 3 एकमेकाला कनेक्ट असले तर तसे पण काय मुलगी झोपलेली असते गाडीवर जास्त वेळ, पण ठीक आहे. तिला काय बोलायचं असेल तर ते आम्हाला ऐकायला येत नाही, किंवा मागं मिसेस काय बोलत असतं मला ऐकायला येत नाही. मग तिघांचे जर एकालाच कनेक्ट होणारे असे बजेटमध्ये तर कामच भारी होऊन जाईल. काल गेलो होतो मार्केटला, माल घ्यायचा होता, खरेदी केला. काल पण नाही बनवायला भेटला व्हिडिओ, कारण मूडच नव्हता. कारण ॲक्च्युली बनवायला पाहिजे होता, पण काय डोकं चालत नव्हतं टेन्शनमुळे, त्यामुळे काल पण नाही बनवलं. काल मी दुसऱ्या मार्केटला गेलो होतो, तिथला व्हिडिओ मी टाकला. हां, तिथे जात असतो सारखं मी, बाकी बनवीन आणि कधीतरी.